जोपर्यंत ते कर्म करायचंय आणि त्या कर्माचा भोगही मलाच घ्यायचा आहे, तोपर्यंत ते कर्म तुमचं कितीही चांगलं असू द्या. उदाहरणार्थ आजच्या काळामध्ये लोक मंदिरामध्ये लाखो रुपयाची पावती करतात, काहीतरी सोन्याचा गालिचा देतात, मुकुट देतात. पण या सगळ्यांना जर आपण विचारलं की बाबा तुम्ही हे करता सगळं चांगली गोष्ट आहे, पण हे सगळं करून तुम्हाला काय प्राप्त? नाही नाही, मी नवस बोललो होतो मला बिझनेसमध्ये असं व्हावं, किंवा किंवा आजच्या काळात तिरुपती बालाजी मंदिरामध्ये बऱ्याचशा कंपन्या ऑफिशियली शेअर होल्डिंग करतात त्यांना, कारण की त्यांना देव नकोय, त्यांना त्यांची बॅलन्स शीट स्ट्रॉंग करून पाहिजे. आणि मग त्यासाठी तुम्ही म्हणाल की अरे हे चांगलं आहे का, तर निश्चितच ते त्यांच्या वैयक्तिक पातळीवरती ते विचार करतील, पण परमार्थाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर ह्या कर्मांना चांगलं कर्म म्हणता येऊ शकत नाही. परमार्थामध्ये माझ्या स्वतःच्या स्वार्थाच्या पलीकडे जाऊन मी जे काही करतोय त्याला मी चांगलं कर्म म्हणेन. मग मी तुम्ही त्याला अगदी साधं उदाहरण देईन की तुम्ही एखाद्या अडल्या नडल्या विद्यार्थ्याची फी भरली, त्याला शिक्षणाचा मार्ग मोकळा करून दिला. एखाद्या दवाखान्यामध्ये अडलेल्या एखाद्या रोग्याला तुम्ही एक साधं काय थोडं औषध आणून दिलं, त्याचं काही डिपॉझिट भरलं, तुम्ही त्यांच्या घरच्यांना सांगितलं मी रिलीव्हर म्हणून येऊन बसतो, काही हरकत नाही, तुम्हाला त्याला तिथं बसून तुम्ही तुमच्या पलीकडे जाऊन जे काही करता आहात त्याच कर्मांना परमार्थाच्या दृष्टीने चांगलं कर्म म्हणता येईल.